विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे, पण आधी ही गोष्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, देवदर्शन सिरीजच्या 4थ्या भागात तुमचे स्वागत आहे. देवदर्शन सिरीजच्या 3ऱ्या भागात आपण धाराशिवमधील लेणी पाहिली होती. आम्ही धाराशिववरून आता पंढरपूरला निघालो आहे. धाराशिववरून पंढरपूर जवळपास 110 ते 115 किलोमीटर आहे. जर तुम्ही हाच प्रवास कोल्हापूरवरून पंढरपूर असा करत असाल तर तुम्हाला जवळपास 180 ते 185 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. पंढरपूरला रात्री उशिरा पोहोचल्याने आम्ही भक्तनिवासमध्ये स्टे केला आणि सकाळी 5 वाजता उठून आम्ही दर्शनासाठी निघालो. भक्त पुंडलिकाचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. असं म्हणतात की पंढरपूरला आल्यानंतर प्रथम पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय विठुरायाचं दर्शन पूर्ण होत नाही. प्रथम आम्ही चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना वाटेतच एक गृहस्थ भेटले. त्यांनी डोक्यावर चंदनाचा टिळा लावला. या टिळ्याचं महत्त्व पंढरपूरला आल्याशिवाय कधीच कळणार नाही. 3.5-4 तास लाईनमध्ये थांबून आम्ही विठुरायाचं दर्शन घेतलं. मनात विठुरायाला भेटण्याची आस असल्याने आम्हाला 3.5 तास काहीच वाटलं नाही. अजिबात थकवा देखील आला नाही. मंदिरात मोबाईल नेण्यास अलाउड नसल्याने आम्ही मोबाईल बाहेरच ठेवले. त्यामुळे मंदिरातील व्हिडिओज किंवा शूट आम्हाला करता आलं नाही. नंतर आम्ही गेलो नामदेव पायरी मंदिरात. असं मानलं जातं की महान संत नामदेव यांनी इथे उभे राहून विठ्ठलाची भक्ती केली आणि त्यांची विठुरायाशी इतकी घट्ट नाळ जुळली की ही पायरी त्यांच्या नावाने ओळखली जाऊ लागली. भक्त आजही या पायरीला माथा टेकवतात, कारण त्यांच्या इथूनच विठ्ठलाचं खरं दर्शन होतं. नामदेव पायरीचं दर्शन घेऊन थोडा नाश्ता केला, प्रसाद घेतला आणि आम्ही पुन्हा चंद्रभागेपाशी गेलो. ही पहा चंद्रभागा नदी. असं मानलं जातं की चंद्रभागा नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि मन शुद्ध होतं. म्हणूनच लाखो वारकरी आणि भक्त विठुरायाच्या दर्शनापूर्वी या पवित्र नदीत स्नान करतात. तुम्हाला माहीत आहे का या नदीला चंद्रभागा असं नाव का पडलं? कारण ही नदी अर्धचंद्रासारखी वळण घेत असल्यामुळे तिला चंद्रभागा असं नाव पडलं. या नदीला भीमा नदीचाही एक भाग मानलं जातं, पण पंढरपुरात ती चंद्रभागा म्हणूनच ओळखली जाते. तुम्हाला ही भक्त पुंडलिकची भक्तीची कथा माहिती आहे का? अशी पौराणिक कथा सांगितली जाते की पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना भगवान विठ्ठल स्वतः त्यांना भेटायला आले. पण पुंडलिक सेवेत व्यस्त असल्यामुळे त्यांनी विठ्ठलाला थांबायला सांगितले आणि एक वीट पुढे टाकली आणि त्या विटेवर उभे राहूनच विठ्ठल आजही भक्तांना दर्शन देतात. भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेऊन विठुरायाच्या गोड आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला हा पंढरपूरचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.